सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार। सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे। सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे। पावला हा देह पोशिला सुखाचा, पावला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, काय भरवसा याचा आहे। एकलेचे यावे एकलेचे जावे, एकलेचे यावे एकलेचे जावे, याची अनुभवावी आपणची, याची अनुभवावी आपणाची। मी अगोदरच देशवर आहे। कोणही अवघे सुखाचे संगते, अवघे सुखाचे संगती, अंतकाळी होती पाठी मोरे, अंतकाळी होती पाठी मोरे। एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, याची अनुभवावी आपणची, याची अनुभवावी आपणाची। सुखामणी याचा न धरी भरोसा, सुखामणी याचा न धरी भरोसा, सुखामणी याचा न धरी भरोसा, सुखामणी याचा न धरी भरोसा। शरण जा सर्वेशा विठोबाशी, शरण जा सर्वेशा विठोबाशी। एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, एकलेची यावे एकलेची जावे, याची अनुभवावी आपणची, याची अनुभवावी आपणाची। पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा चरणावरी। पावला हा देह पोशिला सुखाचा, पावला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, एकलेची यावी एकलेची जावी, हिची अनुभवावी आपणची। दंडाने तिसगाव तीर्थक्षेत्रामधील सर्व नामधारक, ईश्वरावर अत्यंत प्रेम करणारी इतरत्र सर्व भाविक, पंचक्रोशीतून तालुका जिल्ह्यातून आलेले सर्व नामधारक, प्रयोजन
आपल्या या पवित्र मालिकेतील आपली प्रेमाची मूर्ती, आपले ज्येष्ठ व श्रेष्ठ असणारे साधक बंधू श्रीमान आदरणीय रामकृष्ण भाऊ लाला पाटील या भाग्यवंतांच्या मातोश्री जगत जननी माय आणि गंगा भागीरथी चंद्रभागा आई लाला पाटील या विश्वमातेनं, या मायेने आजपासून पाठीमागा 8व्या दिवसाला आजचा हा 9वा दिवस उजाडला. तुमचा आपला सगळ्यांचा यथासांग निरोप घेतलेला आहे. इहलोकीचा प्रवास संपून परलोक मार्गाने उपक्रम चालू केलेला आहे आणि त्या माझ्या आईला एक भरगच्च असणारा परिवार, आईचे चिरंजीव हरिभक्ती परायण आदरणीय रामकृष्ण भाऊ लाला पाटील, त्याचप्रमाणे रामकृष्ण भाऊंची धर्मपत्नी, त्या आईला असणाऱ्या मुली म्हणजे लेकी हरिभक्ती परायण आदरणीय सुमनताई जिभाऊ पाटील नंदाडे, दुसऱ्या नंबरची लेख हरिभक्ती परायण आदरणीय अक्काबाई देवीदास पाटील निमडाळे, त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाची लेख जिजाबाई बंडू पाटील उमरटी त्याचप्रमाणे साखरबाई वामन पाटील येडावे आणि शेवटची लाडकी कन्या आमची गुरुबहीण हरिभक्ती परायण आदरणीय नमुनाबाई कैलास पाटील मुक्ते आणि या मातोश्रीला नातू हरिभक्ती परायण आदरणीय आमचे मित्र हरिदास रामकृष्ण पाटील आणि त्याचप्रमाणे चिरंजीव तुळशीदास रामकृष्ण पाटील, नातू नातवंड असा भरगच्च असणारा हा चित्ते परिवार आणि या परिवारातली असणारी चंद्रभागा आई विश्वमाता आणि या माऊलीच्या 9व्या दिवसाच्या निमित्तानं उद्या 10व्याचा दिवस आहे. 9व्या दिवसाचा पवित्र अच्युत्य साधून सुबुद्धी दिली या परिवाराला अखिल ब्रह्मांडाच्या मालकाने माऊली ज्ञानोबरायांनी, सद्गुरुनाथांनी. तर हा योग तर म्हणला दादा आपल्याला आईच्या निमित्तानं छोटा मोठा काहीतरी कार्यक्रम करावायचा आहे आणि आपणाला यावं लागेल. आणि त्या आग्रहाने आजचं हे येणं झालेलं आहे. आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही आपण सर्वजण नातेवाईक आत्मेष्ट गणगोत्र भाऊकी इतरत्र सर्वजण तालुक्यात जिल्ह्यातून आलेला हा संपूर्ण साधक परिवार आणि या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या या माध्यमातनं हरिकीर्तनाची सेवा असं पवित्र कार्य कोणाच्याही नशिबात नसतं मित्र. सायंकाळी दणदणीत असा हरिपाठ केला नाही. सोन्याच्या चिपाड्यांवर लोक जपत असतील पण ही पवित्र बुद्धी कोणाला सुचत नाही शक्यतो. नाही. पण भाऊला सांगितलं, म्हटलं आपण हरिपाठ करूया. म्हटलं चालेल दादा, तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल त्याप्रमाणे. आणि तुम्ही अगदी साथ दिली, मला आनंद वाटलाय. आता हे हरि कीर्तन. मित्र, तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. थोड्या वेळामध्ये आपल्याला बरंच असं काही बोलायचं आहे.
खेड्यापाड्यावरून, पंचक्रोशीतून, तालुक्या जिल्ह्यातून कुठल्या तरी नात्याच्या संबंधाने उद्या दावा आहे म्हणून नातेवाईक या ठिकाणी आलेले असतील. नातेवाईक, गणगोत्र, इष्टमित्र या चित्ते परिवाराच्या आजूबाजूला असणारा हा प्रेमाचा संबंध आणि हे संबंधित माणसं आज या ठिकाणी आलेले आहेत. शक्यतोवर आपणाला आग्रह नाही की ही गोष्ट स्वीकारायलाच पाहिजे, परंतु भाग्यानं जर उदय घेतला तर अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते. विठाला आजच हे जे काही कीर्तन आहे मित्र व दोस्त व नामधारकांनो, गेलेल्या आईसाठी सांगणं नाहीये, गेलेल्या मातोश्रीसाठी हे सांगणं मुळीच नाही. आणि सांगूनही ती गोष्ट आता ते ऐकू शकत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. हा जो सत्संग आज आयोजित केलाय चित्ते परिवाराने, रामकृष्ण दादानी, आईसाठी काही नाही आहे, ती गोष्ट तुमच्या आपल्यासाठी. सांगून त्या आईला आता कसं कळन बरं? नाही नाही नाही, आता ती स्वरूपात गेलेली आहे. रूप लाकडांमध्ये गेला 8 दिवसापूर्वी, आता ती अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. हात पाय नाक डोळ्याचा आता प्रश्न येत नाही. ती माय आता ऐकू शकत नाही. मग ऐकवायचं कोणाला, सांगायचं कोणाला? त्या मायच्या माध्यमातून जो जनसमुदाय आलेला आहे, नातेवाईक आलेले आहेत, भावकी आलेले आहेत, शेजारी पाजारी आलेले आहेत, त्या आईचं निमित्त करून सांगणं आणि ऐकणं. सांगायचं आहे वक्त्याने, ऐकायचंय श्रोत्याने. विठाला आता आजच्या कीर्तनाला सुरुवात. ऐकण्यासारखी जर पवित्र येवणी असेल या जगाच्या पाठीवर मित्र व दोस्तो, माझ्या आया आणि भगिनींनो ऐका, ऐकण्यासारखी जर येवणी असेल या मृत्यू लोकामध्ये तर मानव नावाची येवणी आहे. अवताला ओढणाऱ्या जनावरांना किती जरी सांगितलं ऐकून ऐकत नाही. ऐकायला येतंय त्यांना, ऐकायला येत नाही असं नाही. हा जो साऊंड आहे ना, याचा आवाज कमीत कमी 2-5 किलोमीटर अंतरावर जातो. गाई, गुरं, म्हशी नव का, कुत्र, मांजर, शेडी, मेंढी सगळ्यांना ऐकायला जाते ते शब्द. का नाही ऐकायला जात? ऐकायला जातात ना. इतर योनी त्या ठाई, इतर योनी त्या ठाई, इतर योनी त्या ठाई, इतर योनी त्या ठाई, इतर योनी त्या ठाई. अरे वाटो
पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगिते काही एक उपजता मरते बैर्यांद होती पांगुड इतर यवनियांच्या ठाई हा विचाराची नाही. विचार कोणाकडे आहे? याच्या जमी ओळखी करणारा जमी ओळखी मशीनचा देखील प्राण चालू आहे. बघा गाय म्हशींचा देखील श्वास चालू आहे. पण श्वासाची किंमत जी आहे किंमत श्वासाचं जे मूल्य आहे मूल्य श्वासाची जी घमेंड आहे घमेंड चाले हे शरीर कोणाची एखादं मालानं भरलेली मालमोटर आणि कुठंतरी जंगलामध्ये चैत्र महिन्याचं ऊन चढाव चढती मोटर मालानं गच्च भरलेली आहे. पंक्चर झाली. सत्यनारायण मांडून जमन का? नाही जमत. सप्ताह घालून जमन का? बैठक्या आणून भगवपस वस्त्र नेसून अंगाला रात चोपडून 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 नाही उपवाशी मरून ट्युबामधली चाकातली हवा जर निघून गेली 10 लाख रुपयाची असू द्या नाही तर 20 लाखाची असू द्या माती मोल झाली गोष्ट. जन्मा यवनी काय केले किंमत आहे का हवेला किंमत आहे? हवेला किंमत आहे ना का 10-20 लाखाला किंमत आहे? तुझी घमेंड तुझ्याकडे ठेव. इथं घमेंड दाखवायची नाही. हवा निघून गेली गाडीच्या चाकातनं. पुंडली गवरदा ज्ञानदेव राम बोलो. निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला नाकाजवळ असा हे मनगट नेलं. विनेकर्याच्या नाकाजवळ हे मनगट नेलंय. 1 इंच भर अंतरावर राहिलं मनगट. हे डॉक्टर म्हणतय राम राहिलं रे. हवा हवा सूत्र बंद. निघून गेला वारा निघून गेला निघून गेला निघून गेला. म्हणत असतील तुझ्या काय बाबा
दुधाचा तुकडा खाऊ घालतो. मारा निघालास काय तुम्ही काही पण म्हणा, एक दिन तो जाना ही पडेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. तुमच्या 20 लाखाला किंमत, तुमच्या गाडी मोटरला किंमत का हवेला किंमत आहे? मग हवेची जी किंमत आहे, हवेची जी घमेंड आहे, हवेमध्ये जी ताकद आहे, ती जनावरांना कळते का? सांगून सांगून जनावराला सांगून कळते का? अशी जनावर इथे मी तुमचा गुरुन पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला माझ्या तरी. जे सांगितलं ते करत नाही. या विनेकरी साहेबांना जर सांगितलं 2 मिनिट नागपुढं दाबा बरं, ते काय बाबाचं खाऊ घालतो. टिडी कुठे का नाही, टिडी कुठत नाही. मारा निघालास काय? कळते का श्वासाची किंमत? कळते सांगणाऱ्या माणसाला तरी. कुठून आलाय म्हणलं बुवा, अंगात देव आणतो. देव कुठे गेला? फाशीवर. कुठे गेला? फाशीवर. देव देव आहे तसाच आहे. जगाचे अगोदर होता, जग निर्माण झालं तेव्हा होता, कालच्याला होता, आज आहे. आणि संपूर्ण अनंत ब्रह्मांडाचं पाणीपत झालं तरी देवामध्ये काही बदल होत नाही. अव्यक्त निराकार नाही उदाहरणाला. बोला किती वर्ष झाले? 800 वर्ष झाले. 800 वर्ष या गोष्टीला हाय का ध्यान? नाही 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 नाही. सांगणाऱ्याची ध्यान नाही. मनमानी मनमानी. श्वासाला किंमत दिली जाते का? प्रतिमेला किंमत दिली जाते. दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा भेव रे. दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा भेव. दगडाचा देव त्याला वडाऱ्याचा भेव. दगडाचा देव त्याला मागणीचा भेव. दगडाचा देव त्याला मागणीचा भेव. मागणीचा देव त्याला पाण्याचा भेव. मागणीचा देव त्याला पाण्याचा भेव. दगडाचा देव त्याला मागणीचा भेव. दगडाचा देव त्याला मागणीचा भेव. भाजी
हे सांगणाऱ्या माणसाला उमजत नाही ना श्वास काय भानगड आहे. तुम्ही 15 मिनिटं नागपुडा दाबा मग कळेल श्वास काय भानगड आहे. म्हणलं मी मरीच हो का. श्वासाची किंमत कळते का. जनावराला नाही कळतो. नाही 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 जनावराला नाही कळत. माणसाला कळण्यासारखं आहे. नाम म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मांमध्ये उत्तम. आता ऐका जनावराला कळत नाही कीर्तन कुठून सुरू झालं. जनावराला त्याचं मूल्य कळत नाही कळत. माणसाला कळते. आई कडक स्वभावाची होती. 90-92 वर्ष जगली. मी 93 सालापासून या गावातल्या माणसाला मी ओळखतो. ताई ताईला बाई बाईला ओळखतो मी. त्या श्रीपाद महाराजांची ही नजरेत पावर आहे. कुठेही येऊ द्या. या गावी येणं झालं म्हणजे मायला मी आवर्जून भेटत होतो. पायाला स्पर्श करत होतो. तिचा आशीर्वाद घेत होतो आणि नंतर इथून मी धकायचो. कडक स्वभावाची होती. परंतु या चित्ते परिवाराला श्रीपाद महाराजांच्या पवित्र आशीर्वादानं त्या माझ्या मायचे दिवस अगदी चांगले निघून गेले. लय कडक लय कडक लय कडक. रामकृष्ण दादा धनराजा हा श्रीपाद महाराजांचा गंध आहे. सुनबाई म्हणायची दादा ही श्रीपाद महाराजांची माळ आहे. नातीही तशाच नातोही तसे. तिनं जरी गुस्सा भरला हे पुढच्या दरवाजाने निघून जातात. मायनं आवाज जरी काढला बोलू नकोस आपल्या गड्यात माळ आहे. माळ माळ का घालायची असते. माळ देवासाठी घालायची नसते. मित्र ऐका. आईच्या निमित्तानं आपण आलो. देवासाठी माळ मुडीच नाही. अमेरिकन मध्ये लोक माळी घालीत नाही की ते नरकाला जातात का. नाही. माळ का घालावी जीवन कसं जगावं अशी माळ शिकवते. ऐका तुम्ही माझे आहात. माळ का घालावी. देव प्रसन्न होतो का. देवासाठी माळ मुडीच नाही. गंध का लावायचा असतो. वारकरी संप्रदायामध्ये माळकऱ्यांना गंध लावावा. बिना गंध लावल्यानं उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायचा अधिकार नाही. का गंध लावावा. न लावल्यानं काय होतंय काय होत नाही. वारकरी संप्रदायामध्ये गड्यात माळ कंपाडाला गंध. गंध जीवन कसा जगावं गंध शिकवतो. माझ्या कंपाडाला गंध आहे. माझ्या गड्यात माळ आहे. जीवन कसं जगावं हे शिकवतोय कंपाळाचा गोपीचंद आणि गळ्यातली माळ. आमच्या गड्यात माळ आहे. भिंतीला कान असतात. माय तुला गतड मामले का. माय तुनच खरं. आमना सगळाच न खोटय मा तुनच खरंय. या परिवाराला या कुटुंबाला वारसा सद्गुरूचा मिळाला. मित्र या मायचं भाग्य चांगलं असेल. तिचे खूप दिवस चांगले निघून गेले. आम्ही दररोज पाहतो. या हिंदुस्थानामध्ये म्हाताऱ्या लोकांचे आश्रम निघाले. मित्र लय हाल आई वडिलांचे. काय भुकी राहिली. चांगला मरी जा तू कशी राही गई. हे शब्द तुम्ही ऐकून नाही. आईच असती गड्यावर. आई ज्या वेळेला निघून जाते ना त्यावेळेला कळतंय आपणाला
धन्य मातेचे उपकार उपकार धन्य मातेचे उपकार धन्य मातेचे उपकार शक्यतो माडकरी आई बापाला त्रास देत नाही. शक्यतो माडकरी आई बापाला त्रास देत नाही का? देतात माडकरी. आणि जे मायबापाला त्रास देत असतील ते माडकरी नसतात. राक्षसीपणा लपवण्यासाठी त्यानं माड घातलेले माडकरी नक्की आई वडिलांना चांगली वागणूक देतात. बहीण भाचीला ओळखतात. नक्की माडकरी आई वडिलांना चांगली वागणूक देतात. नक्की मी बिना माडकऱ्यांची निंदा करत नाही. जीवन कसं जगावं ही माड शिकवते. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. या अनंत ब्रह्मांडांमध्ये तीर्थक्षेत्र अनंत असतील. तीर्थक्षेत्रांचं मूळ म्हणजे आई आहे. सगळ्यांना विसरलं तरी चालेल. संपूर्ण तीर्थक्षेत्रांचं मूळ म्हणजे आई आहे. आई माय बापा आपली चौकशी करणारी दुसरी जात या जगात कोणती असेल? कीर्तन संपल्यानंतर मला भेटा, मी तुमचं नक्की ऐकेन. आई सारखी जात तुमची आपली चौकशी करणारी. मी इतरांची निंदा करत नाही, पण आई ज्या पद्धतीनं लेकराची चौकशी करते अशी चौकशी करणारी, ध्यान ठेवणारी अजून होणार नाही. अजून होणार नाही. देखदर्शनी तेले अजून होणार नाही. का पोरे कथा क्या हो दुपार नंती खाई नाही राहिला पोरे दुपार नंतर खाई नाही राहिला कथा क्या हो. तुमची चौकशी करणारी आईच्या पिला या जगात कोणची जात आहे? आई तुझ्या प्रतिवाणी आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात वरती नाही. अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार दिसणार नाही. अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार दिसणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात वरती नाही.
निष्पृही आणि निरागस प्रेम करणारी जात म्हणजे आई. निष्पृही आणि निरागस प्रेम करणारी जात म्हणजे आई. आईला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. तुम्ही रानातून आलात, बाजारावरून आलात, गावातून फिरून आलात, सोयऱ्याच्या गावावरून आलात, बाजार करून आलात, घरात आल्याबरोबर बायकोनं चहा बनवला, निवड अर्धा कप जरी चहा आईला दिला, मा एवढा चहा घे, आई खुश. आई खुश. अर्धा कप भर चहा आई खुश. आई आपल्याकडनं काही मागत नाही. निस्वार्थपणानं प्रेम करणारी जात या जगाच्या पाठीवर म्हणजे आई. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आणि पुढे चालतो. आलोय आपण माणसाच्या जन्माला. सैतान सारखं माणसानं कधी जीवन जगू नये. जेने जीव दिला दान, बाईच्या नादी लागला. बाई त्याच्या जीवनात आली. तुम्ही एवढं प्रेम करताय माझ्यावर, तर तुला सोडून या जगाच्या पाठीवर मला दुसरं कोणी नाही. तू माझी प्राण आहेस, प्राण. तुझ्यासाठी काही पण आहे ना, तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण. तू माझं सर्वस्व आहे. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय, तहान भूक सुद्धा हरपून जात आहे. दिवसामागून दिवस निघून जात आहे. तुमच्या आईचं काळीज मला आणून देत आहे. काय अवघड आहे. तुझ्या पुढं आई घरी आलाय. बेरात्र झाली. ते हत्यार घेतलं, आईला हाणलं, कपड्यात घातलं, बेरात्री निघाला. कोणी बघतय, कोणी नाही बघत. लपून छपून अगदी तिच्या घरापर्यंत निघाला. गावाच्या बाहेर फरलांग 2 फरलांग अंतरावर. लगभग कोणी मला बघीन का. बेरात्री त्या लगभग वातावरणामध्ये त्याच्या मनात धास्ती होती, कोणी बघन का मला, मी असं केलंय म्हणून. लागली पायाला ठेस. थंड दिशीचं मी कपड्यातलं त्या आईचं काळीज समोर पडलंय. मित्र बापू, एक काळीज तिथून बोलतय, रामकृष्णा तुला लागलं तर नाही ना. गणू तुला लागलं तर नाही ना. या गण्याला असं वाटलंय भूत निघालं काय नो. इकडं तिकडं बघतय. भाऊ तुला कुठं लागलं तर नाही ना. कव्वाशी याचं लक्ष तिकडं गेलं. आईचं हृदय फाडून काढलेलं काळीज त्या बाईला दाखवण्यासाठी कव्वाशी त्याचं लक्ष गेलं. धावून तिथे गेला. ते आईचं काळीज फड 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 उडत होतंय. मित्र ते बोबड्या मुलानं बोलत होते, तुला कुठं लागलं नाही ना. मला हात राहिला असता, मी एखाद्या कपड्याला साफ. बोल ना, तुला कुठं लागलंय का. अरे गेल्यावर देखील निष्प्रिय आणि निरागस प्रेम करणारी जात म्हणजे आई. विसरू नको रे साधका, विसरू नको रे साधका.
ढोसून आला, पेता ढोसून आला, आईला आई मारून शिव्या देतो, पेता ढोसून आला, आईच्या अंगावर धावून जातो, तरी आईला जीवापार आवडतो, जीवापार आवडतो. आईला माळकरी तेवढं आवडत नाही. आई माळकऱ्यावर एवढं लक्ष देत नाही, एवढं पेताळावर लक्ष देते. तुला माय आई बायवरून शिव्या देतो, तुझ्या अंगावर धावून येतो, तरी तू त्याचीच चौकशी करते, माझी करत नाही. तात्या तुझी करते का न करते? त्या भंडोबाबाला किरो बाबांना माहिती आहे करते का नाही करते. मला गॅरंटी आहे रात्रीची 1 जरी वाजले तरी माझा तात्या व्यवस्थित घरी येईल, कारण तो सद्गुरूचा दास आहे. त्याच्या बाबतीत मला चौकशी करायची काहीही गरज नाहीये. परंतु याला सद्गुरूचा आशीर्वाद नाही, याला संप्रदाय नाही, हा बेविचारी जीवन जगणारा, मोकार वावरणारा, याची चौकशी करणं ही माझी जबाबदारी आहे. काय सांगू आता संतांचे आईच्या चौकशीमध्ये, आईच्या विचारामध्ये, आईच्या प्रेमामध्ये आणि संतांच्या प्रेमामध्ये काही बदल आहे का रे भाऊ? आईचं जे पार्ट आहे, पार्ट निष्प्रिय आणि निरागस, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. शिव्या जरी देत असेल तरी अत्यंत प्रिय आहे. गावातला एक आलाय, म्हणला काकू तुला पोऱ्याला आवडी घे. काय वगैरे भाऊ? तो आई मारून शिव्या देस, चौक मत आंगलो करास, त्याला काही सुधरस नाही. तो जर कालनी पोरून सापडी घ्या काकू, त्याला पोट भरस तो मारसून बरस शेपालसून त्याले तुला पोऱ्याला आवडी घे. म्हणणं अंडर पेस नाही रे बा, नको तट हो काही ना बाई, म्हणा अंडर पेस नाही. पेस नाही म्हणजे कसाले चार जागी राहिली काकू तू? नाही रे बा, नको डांगलो करू म्हणा दारशे, म्हणा अंडर पेस नाही. श्रीपाद बाबा माऊली आवाज नको वाढव रे बा. मना अंडो गच्ची चांगला शे, मना अंडो असं कामे करावं नाही, त्याला मनात संस्कार शे असं का काकू? आणि जर साई सलामत घरी आणा ते मग मना अंडोले काय सजा देवानी मी दिसू रे बा. पण चांगलं करू नको ना, आवाज वाढवू नको बरं, मी दल्ली पाहिजे. बरं 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 देव कुठे साई सलामत आणस. मग 2 दिवस गेले आणि साई सलामत त्याला पकडून आणलं. म्हणला काकू गरमाशे का? म्हणला हाव.
देखभराव तू ना पांड्या तू नाही म्हणे ना मना आडो तसा नाही देखभराव त्यानं मुसळा पोटे सुने नको आवाज करू रे बा संगत मग पी घ्यावी मना आडोर संगत मग नाडा घ्यावी मना आडोर तसा नाही दृष्टांत संपला लेकरानं चूक जरी केली मित्र संगत मग नाडा घ्यावी पेवाई देवी यांना पुढे नाही पेवाव आई सारखी निष्पृह आणि निरागत जात प्रेम करणारी या जगात दुसरी कोणती नाही सकाळी कामाच्या निमित्तानं निघताना उंबऱ्याच्या बाहेर आई बसलेली असते निवड पायाला हात लावून तुम्ही निघा किती आशीर्वाद चांगला देते आई पण सुचन तवा आबाकी माणसाला सुचत नाही बरं कंपाळाले गंध लावून घराच्या बाहेर कामाच्या निमित्तानं तुम्ही निघताना ऐका दरवाजाच्या पाशी बसलेली माय निवड पायाला हात लावा अरे अनंत जन्मापर्यंत एकदा दिलेला आशीर्वाद आईचा पुरे आईच असते मित्र आता माझ्या आईला 5 लेकी आहे त्या जरी लेकरा बाळांच्या झाल्या असतील आईला त्या लहान लहानच आहे त्या 5 लेकी जरी श्रीमंत घराण्यातल्या सुना असतील श्रीमंत पाटलाच्या बायका असतील का नाही तरी ती आई अक्षय तृतीयेला दीपोडीला मुलगी आले म्हणजे तिची पिशवी रिकामी जाऊ देत नाही जाऊ देत कवठ तरी बरी बोर तरी बरी चिचा तरी बरी नक्की ही आईची जात आहे ती म्हणती माय मना नवरा 50,000 कमवत राव देव माय तुने श्रीमंती तुले मन भराय तुटका मुटका संसार या कवठ लय जा या पोर लय जा या चिचा लय जा जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी रिकामी जाऊ शकत नाही आणि आई गेल्यानंतर मग पुढचं मी आता काही बोलू शकत आई सारखी जात या जगात दुसरी कोणती नाहीये म्हणून साधू संत सांगतात सगळ्यांना तुम्ही विसरू शकता सगळ्यांना विसरू शकता पण जीवन कसं जगावं ही टेक्निक ज्यानं शिकवली त्याला कल्पांती विसरू नको रे साधका विश्व फिक आहे एवढीच गोष्ट बरोबर आहे हे जीवन जगायला अधिष्ठान आहे मित्र माणसं सगळ्या गोष्टीची जाणीव करतात माणसाला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे सगळ्या गोष्टी या मानव जातीला माहित आहेत पण स्वतःला विसरला येतं काय माहित नाही माणसाला सगळं काही माहित आहे एक शब्द बोलतो मी जग मंगळावर गेले जग चंद्रावर गेले जग कुठं नाही गेलंय जाऊ द्या जग कुठं जाऊ द्या
पण स्वतःला विसरून गेली तर माणसं याला काय. स्वतःला माणसं विसरले. स्मरण करून देण्याचं काम हे संत करतात. विठाला माणसं विसरून गेले आणि भलत्याच्या नादी लागले. हात माझा, पाय माझा. का हो गणपतराव, पाय कोणाचा? कृष्णा. पाय कोणाचा? माझा. आणि आठवड्यानं पायाला असा झटका मारायला लागला कृष्णा. कृष्णा, आठवड्यापूर्वी आलतो, तुम्ही मला म्हणत होते पाय माझा. आता लंगडता का यासाठी? म्हणलं वारं गेलं, कसं जाऊ दिलं. पाय तुमचा आहे ना गणपतराव? पाय माझा, वारं कसं जाऊ दिलं, लंगडताय कसे. आता कळलं पाय माझा नाही. माझ्या मनाने वाया माझ्या मनाने कोणाचा आहे? माझा. 8 दिवसानं गेले. बघितलं तर चष्मा लावलेला मोठ्या भिंगाचा. कृष्णा, एवढ्या बारक्या वयात चष्मा लावला, दिसत नाही बाबा. तुम्ही म्हणत होते ना डोळा माझा. का असं झालं? देह हे काळाचे, धन कुबेराचे, यथ मनुष्याचे काय प्राणी माझे म्हणून डोकं माझ. केस पांढरी का होऊ देतात, शरीर माझ सुरकुत्या का पडून देतात, दात माझे खलबत्ता का होऊ देतात. माझ्या मनाने वयाला नामधारकांनो, परक्याच ही मालमत्ता परक्याची आहे. आपल्याला काही दिवसापुरती मिळालेली आहे, भाग्य म्हणा. नामधारकांनो, ही जी मालमत्ता आहे ना, ही मालमत्ता परक्याची आहे. आपणाला काही दिवसापुरती वापरायला मिळालेली आहे.
परकानं बैल लढा म्हणजे डावीकडेच उभा. स्वतः न पहिले ढेप खावाडी आता मिडेल पहिले तो मोठा खावाडी. वाद वाद चतुराई काही दिवसापुरता आपल्याला वापरायला मिळेल आहे. व्यवस्थित वापरा. देणे दिला ते काही दिवसापुरतं दिलेलं आहे. माजायचं नाही. नाही 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 नाही. माझ्या या हा शब्द तुम्हाला कडवट वाटेल. हा शब्द तुम्हाला झोंबेल. झोंबू द्या. मला काही फरक पडत नाही. तुमचं कल्याण होईल. मी मेल्यानंतर मला डोळे फुटणार नाही किती तुम्ही दिवा लावलाय. पण मी बोललेला शब्द तुम्ही विसरू शकत नाही. काही दिवसापुरतं मिळालेलं आहे. माजायचं नाही. सडलेलं पडलेलं खायचं नाही. नाही 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 नाही. भगवंताचं पवित्र नाव या तोंडात नाही येत. गुटखा सडलेला गोवा वगैरे नाही खायचं. नाही खायचं. नाही खायचं. त्या मार्गाला नाही जायचं. काही दिवसापुरतं दिलेलं आपल्याला माजायचं नाही. थोड्या दिवसापुरतं मिळालेलं आहे आणि थोड्या दिवसाची ती वेळ येत नाही. थोड्या दिवसाचा तो प्रसंग येत नाही. तो काळ पुढे येऊन उभा राहत नाही. काळ म्हणजे लांब केसवाला लांबट असे दात वाला नाही. नाही 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 नाही. काळ म्हणजे वेळ. ती वेळ पुढे येऊन उभी राहत नाही. त्याच्या अगोदर याचा वापर करून जीवनाचं सोनं करून घ्यायचं मित्र. सोखोपर आहे. आज माझ्या मायच्या या 9व्या दिवसाच्या निमित्तानं पहिल्या दिवसाला सांगतात. व्यवस्थित ऐका. जन्मला बसण्यासारखी एक गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. व्यवस्थित ऐका नामदारकांनो. नक्की तुमचं सोनं होईल. मी खरंच या कामासाठी आलोय गड्या. मी भलत्याच कामाच्या नादी लागलो. छोटासा दृष्टांत व्यवस्थित ऐका. दोघांच्या 2 सायकली. जुना प्रसंग आहे. जुना दृष्टांत आहे. दोघांकडे 2 सायकली. कपड्याचा गठ्ठा, सायकलीचा ट्यूब रेटून आणायचा. अगदी गठ्ठ्याला बांधायचा आणि खेड्यापाड्यावर वस्त्र विकाय निघायचं. काही अंडरवेअर असतील, बनियान असतील, का नाही पॅन्डा असतील, सदरे असतील, का नाही आया भगिनीचे ब्लाउज असतील, पीस असतील, परकर असतील, असे कपडे रेडीमेड कपडे खेड्यावर विकायला जायचे. दृष्टांत व्यवस्थित ऐका. नक्की तुमचं सोनं होईल. गेले खेड्यावर. या खेड्यावरून त्या खेड्यावर, त्या खेड्यावरून त्या खेड्यावर आणि सूर्य अस्ताला जायचं वेळ आली आणि थोडं वस्त्र शिल्लक राहिलं.
75% विकलं गेलं असं, 25%वर वस्त्र शिल्लक राहिलं. मग तो मोठा म्हणतो बारक्याला, म्हणला परत आपल्या गावी जायपेक्षा मग आता उद्या सकाळी ये जवळचं खेडं उरकून घेऊ, मग जाऊ म्हणलं आपल्या गावाकडं, इथं कुठेतरी निवाऱ्याला थांबू. मग प्रत्येक गावाला कुठेतरी त्यांचा घरोबा असतो. चटणी भाकर घेतली, त्या मायनं त्यांना कळशीभर पाणी दिलं आणि महादेव बाबाच्या देवळावर मस्त बघे ते निवाऱ्याला थांबले. थंडीचे दिवस होते, अगदी कडाक्याची थंडी पडत होती, पौष महिन्याची थंडी. धर्मशाळेला गाड्या लावून, मोठ्या सायकली लावून दिल्या. धर्मशाळेच्या वट्यावर चटणी भाकर बेसन चपाती काय त्या मायनं दिलेले असेल ते त्यांना खाल्ले, पाणी वगैरे घेतलं आणि झोपले बिचारे. पौष महिन्याची थंडी, ऐका, पौष महिन्याची थंडी होती आणि त्या थंडीमध्ये थंडी काही आता सहन होत नाही. पोटामध्ये गुडघे टाकून 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 अगदी म्हणजे बेजार झाले बिचारे. तो एक उठला बिचारा आणि उठला आणि त्यानं काय केलं तुम्हाला माहित आहे? गाठोडं मोकळं केलं त्यांनी, कपड्यांचं गाठोडं मोकळं केलं आणि मस्त पैकी कपडे असे झटून घेतले, 2-4 अशा घड्या केल्यात आणि अंगाला लावलाय तो रपा, असं म्हणजे लावलाय अंगाला अगदी. आणि पडून राहिला रात्रभर, निवांत झोपडा. कोंबडा आरवलं, नडावर गेला, हातपाय धुतले आणि सूर्याचं तांबडं फुटलंय, चौकात दुकान लावून बसला बिचारा. सकाळी परत त्या कपड्यांची घडी केली, दुकान सुरू झालं. आणि हा जो त्याचा जिजभाऊ होता, जिजभाऊ, या जिजभाऊनं काय केलं तुम्हाला माहित आहे? उखेड्यावर केलंय, थोडं कचरा आणलंय. कचरा आणल्यानंतर मस्तपैकी माचीस लावली त्या कचऱ्याला. कचरा होता एवढासा, अगदी भरपूर जळून जाईल म्हटला. मग आपली थंडीपासून आपल्याला संरक्षण करायचं का नाही, मग कचरा तर एवढासाच आहे. मग आता काय करावं? गठ्ठा मोकळा केला आणि एक एक पीस एक एक पीस एक एक पीस असं टाकत राहिलं. गठ्ठा मोकळा केला, पूर्ण गठ्ठा साफ केला. कोंबडा आरवलं, नडार गेलाय, हातपाय धुतले आणि याच्या जवळ येऊन थांबला. याची दुकान सुरू झालेली होती. गिरायकांचे हा वर्दळ दे सुम्मार, हे थोबाडवाशे तिथंच बसलं. गठ्ठा जाडून मोकळा झाला. थंडीपासून संरक्षण दोघांनी केलं. केलं का नाही केलं बोला? थंडीपासून संरक्षण दोघांनी. एक कपडे जाळून बसला आणि एकानं धंदा सुरू केला. जातीनं दोघं पण माणसं होते का काय जनावर होते? जातीनं दोघं पण. मग जाळून मोकळा झाला तो माणूस का थंडीपासून संरक्षण करून धंदा माणूस सुरू केला तो माणूस. माणूस नेमका कोण? बुद्धीचे वैभव आले नाही. तुमच्या ओटावरचे शब्द आम्हाला कळतात. तुम्हाला काय म्हणायचं ते. दोघं जातीनं माणसं होते. बरोबर कळलं, दोघं जातीनं माणसं होते. पण खरं बोला मित्र, खरं बोला. खरा माणूस कोण? कपडे जाडून बसणारा, थंडीपासून संरक्षणही केलं, धंदाही सुरू झाला. ज्यानं धंदा सुरू केला तो खरा माणूस आहे. अरे हा दिसायला माणूस आहे, असायला जनावर.
पावला देह भरोसा याचा आहे भरोसा. आता मी तुमच्या या गावी आलो. उद्या सायंकाळपर्यंत पुढच्या गावाला मी या वेळेला कीर्तनामध्ये याच पद्धतीनं समाजाला कीर्तन सांगेल, गॅरंटी आहे. अन्न चालले का आणि आटे की जायला होता बरे. निमित्त आहे गड्या. बंगूर नाही परवाचा, नाही परवाचा. शरीर हे नाशिवंत लोखंड आहे. सद्गुरुनाथ परीस आहे. ऐका, सद्गुरुनाथ परीस आहे. सद्गुरुनाथ जीवनामध्ये कामधेनू आहे. रात्री बेरात्री कवा पण उठा. गाय पिढा लाभ देत नाही, दूध देते दूध. सद्गुरुनाथ शिष्यासाठी, सद्गुरुनाथ नामधारकासाठी कामधेनू आहे. तुम्ही कवा पण पिळायला बसा, लात नाही मारत, दूध देणार दूध. तुम्ही आजमावून बघा. परीस मिळाला आपणाला, परीस थोड्या दिवसापुरता. हे परीस आहे. याच्या माध्यमातून अस्तित्वाची जाणीव होते. नक्की परीस आहे. सद्गुरुनाथ परीस आहे. शरीर लोखंड आहे. तुम्ही टच करून बघा. लोखंडाला लोखंड राहून देत नाही. माणूस ना देव Thank you.
परीस लोखंडाला लावलंय म्हणजे फक्त सोनं बनवतंय, त्याच्यासारखं बनवत नाही. नाही 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 नाही, ऐका, परीस असती का नाही, परीस लोखंडाला लावल्यानंतर सोना बनवते परला दादा, पण त्याच्यासारखं बनवत नाही. परीस सुद्धा कमी आहे सद्गुरुनाथा पुढं. लोह परीसाची नसावे उपमा, मी परवा धुळ्याच्या बस स्टँडवर बघितलंय अण्णा, लय तुमचा चेहरा तवा कंबळाच्या पाकळीसारखा उमललेला चेहरा तुमचा 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 हे भेडाण्यावरून आलेले अण्णा, लय तुमचा चेहरा टवटवीत दिवसत होता, त्या कंबळाच्या पाकळीप्रमाणे असा उमललेला. सकाळच्या प्रहरी त्या डांगर नावाच्या गावाला बघा, तिकडे आंबडेरून येताना आहे ना त्या नाल्यामध्ये, अगदी ते चेहरा तुमचा तेजस्वी दिसत होता. आणि आता चेहरा का उतरलाय हो, का रडायला लागला? म्हणलं महाराज, परवा दिवशी तुम्हासनी भेटलो ती गोष्ट खरी आहे, आता का चेहरा उतरलाय, मात्र रडायला का आलं? दमडी दमडी रुपया रुपया जोडला हो, चोरानं गाठोडीच पांगवली, लेकरं बाळ ऊन वाऱ्यावर पडली, कवडी द्यायची पाहिजे नाही, चोरानं गाठोडीच पांगवली, जीवन कसं जगावं महाराज? बघा ती गाठोडी तुमच्या बाजूला पडलेली, ओढून बघा जरा. तुझं आहे तुझं सद्गुरुनाथ विस्मरण घालवण्याचं ज्ञान करून देतात. सद्गुरु दुसरं काही करत नाही, सद्गुरु दिशाभूल करत नाही. एक नंबर चालू आहे, तुम्ही फक्त सद्गुरूला शरण जा. सद्गुरूला जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची गाठोडी उमजत नाही. तुम्ही पागल होणार, पागल. इथं होती कुठे गेली, इथं होती कुठे गेली, पागल होणार. पण सद्गुरूला जर शरण जाणार नक्की तुम्हाला अगदी भल्याचं सांगणार, बघा ती तुमची गाठोडी. आज फिटले माझे डोळे, सद्गुरु सांगतस ना, मला तुमनं गच्ची आवडस, मन पासून आवडत, मना जीव यो पण करस, पण काय करवा? तुम्ही जे सांगतस ना सद्गुरु सद्गुरु सद्गुरु, अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून देतात, अस्तित्वाची जाणीव करून देतात, पांगलेली गाठोडी समजून देतात. तुमनं गच्ची आवडत, मला यो गंजू करत, पण मना घरकानी शेवटशे ना नुकतंच लग्न व्हायचे बाबा म्हणत, ती गरमा एकली रास, तिला जीव व्यास, ती मनाशिवाय राहू शकत नाही, असं का? तुम्ही दररोज म्हणतात महाराज कोणाचे मायबाप, कोणाचे गणपती माता पिता, पण बयनी मित्र सर्व सगळे स्वैरे धायरे संपत्तीचे लोक, जन हे सुखाचे दिले घेतल्याचे, अंत गाडीचे नाही कोणी ना
नाही गुलाबी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे यावरची बरोबर आहे भाऊ, बरोबर. एक बिगाभर तुकडा न करता बहीण भाऊले सही देत नाही. मला याद होता ना, आमना कानवर दररोज बातम्या येते भाऊ. बहीण भाऊनी पायरी आटीवर चढत नाही, तुला मला संबंध काहीच नाही. तो भाऊले उलटा गाव सुटत बा. एक बिगाभर तुकडा न करता तू सही देत नाही. तुला शिलगीच्या तीन मला अक्कव मायबाप मरग्यात कुलूप लागे मारले म्हणा कोणी राहिलं नाही. नवीन म्हणतात येतो नको ओ बापरे गेले बहीण म्हणतस दादा. तुम्ही महाराज म्हणे तुम्ही सांगतास पण मला काही पटच नाही. आपला घरवालाच ना गच्ची जीव बनावा असं का. तू बय बय मरी देखतो इतिहास शिकलो होता बोलतो. त्या श्रीपाद बाबांनी त्या गुरुनी सांगा असं का तुला घरवाला जीव आहे का. मग तू मरी टेक त्याने विद्या ये परला दादा. त्याने आत्मा ब्रह्मांड लिहिली ना आणि ठायके लोई घ्या तो उठच बी नाही हलच बी नाही देखच बी नाही हौ टांगडो माय आटपना कसं बहिणा म्हणा झोपाय आंबा चालला गेला हौ टांगडो. तो बाप दादा वाडका म्हणजे ते तुम्हाला गाडी निघत आहे असा रस्ता होता. छापड ठोकतच होता. आता की मी राहावा नाही ना भाऊ मला रस्ता द्यादा. मला तुम्ही येर देखाडा ना येर करते ना तुला आणि आठवी सण छात्र ठोकतो आणि मग भाऊ बंदीना लोक बाई येरता काढावा आक्रोश हाऊ टांगडो तो बऱ्या बय बय पडेल बरं. मग पंढरपूरना मालकनी एक ओल्डरना रूप धारण करत आणि दल्लीने ते सुया बिब्बा बिलावा इथंच ना ते दल्लीना रूप धारण करा आणि इकटी करू ना त्या रोमडी लाव कानाला औषध डोळ्याचं औषध गुडघ्याला रोमडी लाव सगळ्या अवयवांवर औषध सुया घे बिब घे दामण घे बाई मौत व्हायचे काय म्हणा त्या राण्या गावाला तुमच्या गावाला मौत झाली वय. म्हणलं हा. म्हणलं माझ्या गुरुच्या आशीर्वादानं मेलेली माणसं उठवण्याची मला विद्या येते आणि माझ्याकडं औषध पण आहे. त्याला पण अडी राह ना काही ना बाई तुम्हाला गाव महिमान जाऊच नको त्याच्यात लागते. मला जीव गच्ची गुती राहिला. तो वडर घडापर्यंत आलाय. ते पडलेलं होतं त्याला अगोदर सगळी म्हणजे ते करून ठेवलेलं होतं सगळं असं का ते हो. ग्लास घेतला ग्लास घेतला ग्लास काढलं ते गबाट्याने त्याला काहीच नाही येत होतं बरं का. मी गायकवाटाईनं कीर्तन होतं एकदा आणि ते शिकल सवरेल माणसे त्यातले घाम पडत कुठे आपला घाम वारमच चिरायच्या. मग ती ताई असं ते एवढाच रुमाल होता मी ते ताई असं घाम पोसे यामनासारखा बानट म्हणे ती बाईना त्या रुमाल बाईना मुई ये म्हणते असं करा का लोक उठत म्हणे. ती बाईने असं कर की लोक उठतच नाही.
मित्र हो, त्या वडाऱ्यानं त्याचं गबाड काढलंय. त्या गबाडामध्ये साखर होती, काहीच येत नव्हतं त्याला फक्त गुरुने दिलेला मंत्र म्हणत होता, भगवंताचा पांडुरंगाचा मंत्र म्हटलाय. त्याला काहीच नाही येत होत. मी व्यासपीठावर सांगतो तुम्हाला काहीच येत नाही. देवाचं नाव घेतलं आणि त्या म्हाताऱ्याला सांगितलं, म्हणला काका, जसं एखादा माणूस आशक्त विचार का नाही, मग दुसऱ्यांना रक्त तेले देणं पडस, ग्रुप दे की सर का नको, तसं त्याला जर चित्ता करणार होई, तुम्हाला आत्मा निघी जाई, त्यानं मग चालणार जाईल. म्हणे मी तुम्ही मजा ओ बापरे म्हणे टल्ली ना आठीने जन्मा तुमले माहिती का, आम्ही टल्ली कसं होई, मी नाही लाखो रुपयात याच्यात बनी त्या पराला आले का नाही, नको गड्या. म्हातारीकडे गेलाय, म्हातारीनं सुद्धा तसाच बहाणा केलाय. सुनबाईकडे गेली, सुनबाईने देखील तसाच बहाणा केलाय. आता जमाना बदली घ्या, 3-3 लेकरेसवर माया करण्यासाठी का हो दादा. तुमच्या गावी बोट मी दुसऱ्या गावी सांगितलं रातभर तुमच्या गाव काढणार. तर ती ताईने बी तिने हात काढली, मग याला खुणवलंय, उठ रे उठ. हे म्हणलंय, त्याने पिऊन घेतलंय, या वडाऱ्यानं पण पिऊन घेतलं. सगळे जण टकाटका बघायला लागले. मग त्या पोऱ्याला सांगितलं, तू म्हणायचं ना रे माझी येत म्हणून, एकटेची यावे मी तुमची रजा घेणार आहे. काही वर्षापूर्वी या जगाला आंधळे म्हणतात. तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे पाहुणे आंधळे आहेत का रापा तुम्ही? नाही. तुम्ही ते देखील राहणार ना. मग महाराज तुमच्या आंध्यातच काय मना सगळं या सगळ्या लोक आंधे आहेत परिभू आंधे आहेत का भाऊ? आपण टेकी राहत ना. महाराज आंध्या का भाऊ म्हण राहिला. तू म्हणशील घरदार आंध्यात म्हण या लोक या टका टिकी राहिला. तू म्हणशील घरदार आंधे तू आंधे रे तू म्हणशील घरदार या येते सारा मेल्यावरती तुझे घर या गावाच्या बाहेर
अज्ञानाचं सोंग घेऊ नकोस, अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घे. कोण हे अवघे सुखाचे संगती, अंतकाळी होती पाणी मोरे. संप्रदायाच्या नियमानं आपण आता पांडुरंगाचं भजन करूया. 2 मिनिटांमध्ये माऊलीचं भजन करू आणि सेवेला पूर्ण. हरी सगळ्यांना टाळ्या वाजवा, सगळ्यांना बोला. तो पार कुमाई माईक द्या दादा. जास्त काही आपणाला सांगायचं नाही, उचित देखील नाही. थोडस बोलूया 2-5 मिनिट. आईल्या कृष्ण बाहेर काढा भाऊ. नाही जागा आता दर लाख कृष्णा दर लाख बस सरका तुम्ही सरका खाली बस कृष्णा खाली बस रे. चक्षुने आपण जेवढं बघतो, चर्मचक्षु नाशिवंत आहे, तर त्याच्या माध्यमातून जे दिसतंय ते कसं असेल बरं? कसं असेल बोला? या चर्मचक्षुने जे आपण बघतोय नामधारक, हे चर्मचक्षु कसे आहेत बोला? नाशिवंत आहेत. हे चर्मचक्षु जर नाशिवंत असतील, या नाशिवंत चर्मचक्षुने जे समोर दिसतंय ते कसं असेल बोला? नाशिवंताच्या माध्यमातून नाशिवंत दिसेल आपणाला. जो आकार पुढा देखती, तो देवतया भावे भजिती. मगा बिघटली आटा किती बेला म्हणून. गावाचा देऊळ कोण बांधलं बोला? माणसाने. देऊळ कोण बांधलं बोला? माणसाने. वर्गणी कोणी गोळा केली बोला? वर्गणी कोण खाल्ली बोल? वर्गणी कोण खाल्ली बोला? देवळातला देव कोणी बनवला बोला? त्या देवाची पूजा कोण करताय बोला? माणसानं बनवलाय देव. माणसाला कोण बनवलं बोला? देवाला तुम्ही बनवताय. देवाला तुम्ही बनवताय. देवाला का दगडाला आकार दिलाय तुम्ही?
दगडाला आकार दिला ती गोष्ट राहिली वेगळी. देव बाजूला आहे. देवानं अवतार घेतला, देव वेगळा आहे. अवतार गेलेत मित्र, येता उरो नाही. अवतार कोणा घेतला बोला, कोण घेतला? देवानी. अवतार आहेत का बोला? नवनाथ महाराष्ट्राची मोरी कोटेशे भाऊ, त्याचा कपडा टाकानी होईन कोटेशे आहे का? काही चावून नाही. मग गेलेत का भाऊ? अरे अवतार गेले. देव जसा आहे तसाच आहे. अवतार हाड मास आणि रक्ताचं सोंग आहे. आणि सोम टिकाऊ असत, सोम टिकाऊ नसत. चोखा म्हणे या सोंगाचा नदरी भरोसा. चोखा म्हणे या नदरी भरोसा. आता आमच्या गावाकडं जमीन काढीची असल्यामुळं या दिवसामध्ये हरभरे यायचे. अगदी बिना पाण्यानं हरभरे यायचे आणि आजही येतात. पानकळा जर चांगला असला तर. मी त्यावेळेला चोरटे लोक आहे ना, हरभरा देखील उपटून यायचे. आता काही तसं राहिलं नाही. मग मला लहानपणापासून वयाच्या 6व्या वर्षापासून भजनाचा नाद होता. भजनाचा नाद. 4 किलोमीटर माझं वावर आहे. आणि वडील मला राखण करायला पाठवायची. कशाची बोला? हरभऱ्याची. हरभऱ्याची राखण करायला जायचं. मग हे भजनी पोरं म्हणलं का रे तू तर वारमाच असेल, मग भजनले नाही येऊ काय? मी बरोबर येसो बो. हरवे तुम ना धरला कितला कडगेर बापकस काय येशी तू रे? मी बरोबर येसो रे भाऊ. तू का म्हणे नेनो युक्तीची खोली. रात्रीचे 8 8:30 वाजू द्यायचो मी वावरामध्ये. म्हणजे मी आलोय वावरामध्ये. कळलं ना तुम्हाला? शिरपतराव म्हणजे गेले वार. 8:45 वाजले. मग मी चाराना पुया राहता. चाराना पुया गवताचा पेंडी, गवताची पेंडी जिथे मी पसरायचो का नाही तिथे गवताची पेंडी टाकून द्यायचो. वरून ते पांघरायचं गोधड असाय ना, तेच त्याच्यावर टाकून द्यायचो मी. आईले 4 महिन्यात हरभरा यायचा. 4 महिने लागतात ना. साई सलामत. भजनही टळलं नाही, कीर्तनही टळले नाहीत, प्रवचनही टळले नाहीत. मस्त पैकी चोखा म्हणे याचा. चोरांना कसं वाटत होत भैया महाराज जगले यरती माई के दुःखाचे जर पात्र राहिला असता चोरांमधला आणि तो जर तिथं हळूहळू आला असता आणि त्यानं ते गोधड उचकलं असतं तर कळलं नसतं काय? प्रांतीपासून गुरु वाक्याने मन धुतले. लांबून जमत नाही. नाही 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 नाही.
मिरच्या असतात ना, मिरच्या 1-2 एकर मिरच्या, शेतकरी एवढा हुशार, लबाड नाही म्हणत मी, एवढा हुशार. कोपरी रासना कोपरी मग कुटार वगैरे दिसतो भुस्सा, कोणता पुस्तक मारली की मला काही सापडलं ती कोपरी मा असं कुटार भर दिसतो, दोरावर शिदेर मस्त मडकं त्याने मिशा गिशा अमुक तमुक सगळं काळ असतो. त्या कोपरी मा डेंटाला असा घाली त्याचा असा आम्हाला खाट या पोटऱ्या रातना टाइम चोरमा सारा बया महाराष्ट्र कीर्तनच्या आले हो. आणि आवाज हा लोक म्हणतात त्याचा गुरुले काहीतरी येस भो आहे काय ते मित्र, काय येते काय आहे ते बोला. बुजगाव आहे चोखा म्हणे याचा न धरी भरोसा, चिमुटभर माती उचला शरणदा सर्वेशा विठोबाजी. चिमुटभर माती उचला आणि अशी फेकाटून द्या. असं तर असं म्हणन कोण रे तुम्ही असं म्हणन, आणि जर नसेल साई सलामत जवळ जावा. गुरुपाशी आहे देव, गुरुपाशी आहे गुरुपाशी आहे गुरुपाशी आहे गुरुपाशी आहे गुरुपाशी आहे गुरुपाशी आहे गुरुपाशी आहे. वार वार सखो काय वार वार सखो काय वार सखो काय वार वार सखो अगोदर वाटत होतो नामधारकांनो तर वावरचा मालकच आहे. तुम्हाला जर ती भ्रांती समूळ नाहीशी करायची असेल तर चिमुटभर माती उचला फेकाटून द्या. फैसला नाही झाला मग बोला. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शन समाधान अशी जैसे. झालेली सेवा विश्वात्म भगवान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, गुरुदेव परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, आमची माई चंद्रभागा आई चंद्रभागा लाला पाटील आडनाव चित्ते, या मातेच्या उर्वरित वासनेला भगवान पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरुदेव स्वस्वरूपी जागा देव. एवढी भावपूर्ण श्रद्धांचे नातेवाईक, आत्पेष्ट गणगोत्र, मित्र परिवार, शेजारी पाजारी आणि भावकीला माझे तालुक्या जिल्ह्यातून आलेले सर्व साधक बंधू आणि भगिनी, आमच्या बिलाडीवरून आमचे नाना अण्णा, आमची बरीच मंडळी पिराळीवर आलेली आहे. हे आमचे बंधू आलेले आहेत. नगावरून माझे दादा आलेले आहेत. कापडण्यावरून आलेले आहेत. मला सांगा ना नाव. कापडण्यावरून साहेबराव दादा, मोरफोडवरून काही मंडळी आलेली आहेत. हो, बिरडाण्यावरून काही दादा आले. ज्ञानेश्वर रामकृष्ण दादांनी चांगला आजचा कार्यक्रम आयोजित केला. नियोजन चांगलं केलं. तालुक्या जिल्ह्यातून नामधारकांना बोलवलं. त्यांचाही मी आभारी आहे. नाहीतर लोक करायचं म्हणून करायचं, असे पण लोक मिळतात जीवनामध्ये. पण चांगलं केलंय. आमच्या रंगाण्यावरून आमची बहीण पण आलेली आहे. बिरडाण्यावरून काही माझ्या ताया आलेल्या आहेत. सगळ्यांच्या चरणी मी लीनमस्तक होतो. काही 2 तासाच्या वातावरणामध्ये माझे चुकीचे शब्द गेलेले असतील. लेकराच्या नात्यानं मला माफ करा. आणि जे चांगलं असेल, तुमच्या जीवनाला पोषक असेल, नक्की या गोष्टीचा विचार करा. कोणाचे घर हा देह कोणाचा. हा माऊलीच्या हरिपाठातला शेवटचा अभंग आहे. आणि त्या अभंगामध्ये माऊलीचं असं मत आहे, प्रत्येक माणसानं विवेकानं जीवन जगायचं. विवेक जागा ठेवा, बुद्धी पवित्र ठेवा.
चांगल्या माणसांच्या संगतीत जावा, मूर्ख माणसांच्या संगतीत जाऊ नये. देखणाच्या संगी हिरा संगे नाडीला साधू जैसा. चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेलात तर नक्की चांगला ऐकायला मिळेल, आणि गदड माणसाच्या संगतीमध्ये गेलात तर तसे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात. संगत करले सज्जन की करले तो माता, आणि संगत करी कधी की तो. मित्रो, म्हणून नेहमी सदोदित अखंडित चांगल्या माणसाची संगत करा. झालेली सेवा मी तुमच्या चरणी समर्पित करतो, आणि सेवेला पुणे राम देतो. विठ्ठल जय जय.